जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, पोलीस भरती 2022-23 मध्ये आज आपण छत्रपती संभाजीनगर कारागृह शिपाई या पदासाठी आपण कट ऑफ बघणार आहोत। लेखीसाठी पात्र होण्यासाठी तुम्हाला कमीत कमी किती मार्क पाहिजे, म्हणजेच कट ऑफ किती जाणार आहे। खूप विद्यार्थ्यांचे प्रश्न होते की सर तुम्ही नागपूर कारागृहाचा कट ऑफ सांगितला, पण अजूनपर्यंत छत्रपती संभाजीनगरचा कट ऑफ सांगितलेला नाही आहे। तर आपण तुमच्या डिमांडवर, तुमच्या म्हणण्यावर आपण त्याचा एक अंदाज बांधलेला आहे। विद्यार्थी मित्रांनो, हा एक फक्त आणि फक्त एक अंदाजित कट ऑफ आहे। एक्झॅक्टली कट ऑफ काढायला विद्यार्थी मित्रांनो सर्व मार्क आपल्याकडे पाहिजे, आणि ते संपूर्ण मार्क आले की आणखी एक आपला कट ऑफ होईल छत्रपती संभाजीनगरसाठी, नागपूर कारागृहासाठी आणि मुंबई कारागृहासाठी, सोबतच पुणे कारागृहासाठी। हे 4 कारागृह आता बाकी आहे। मुंबई शहर पोलीस शिपाई या पदासाठी लेखी चाचणी बाकी आहे, आणि चालक या पदासाठी बाकी आहे, आणि आणखी कोणते घटक असतील त्यांची बाकी आहे। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, इथे जागा बघायला गेलो तर आपण जागा बऱ्यापैकी चांगल्या म्हणता येईल। जर तुम्ही 2016, 17, 18 त्यानंतर 2019ची जी भरती आहे ती 2021ला झाली, तिथल्या जागा जर चेक केल्या असत्या तर तुम्ही म्हटलं असतं की त्या मानाने हा तर 10 पट चांगल्या जागा आहे। ठीक आहे, तर ठीक आहे असो, कारण की जेव्हा 2016, 17, 18 आणि 19ला जर भरती बघितली असती तर जिल्ह्याला काय SRPला सुद्धा एवढ्या जागा नव्हत्या। तर यावर्षीचं खूप आणि मागच्या वर्षी चांगल्या पद्धतीने जागा आल्यामुळे कट ऑफसुद्धा कमी जातो आहे, आणि खूप काही चेंजेस भरतीमध्ये दिसत आहे, म्हणजे लागणाऱ्याची संख्या जास्त आहे। तर पहा, इथे एकूण 315 जागेसाठी भरती होत आहे। त्यापैकी सर्वसाधारण टोटल 90 जागा दिलेल्या आहे। महिलांसाठी दिलेल्या आहे एकूण 95 जागा। आता सर्व काही जे डिपेंड करते ते आहे ओपनला जर बघायला गेलो तर ओपनला सुद्धा चांगल्या प्रकारे जागा देण्यात आलेल्या आहे। 91, महिलांना 24 आहे, आणि सर्वसाधारण 24 आहे, महिलांसाठी 27 जागा देण्यात आली आहे। त्यानंतर जर आपण आणखी बघायला गेलो तर EWSला 33 जागा आहे टोटल, सर्वसाधारण 8 आहे, महिलांसाठी 10 जागा आहे। SCBC जर बघायला गेलो तर 7 सर्वसाधारण आहे, महिलांसाठी सुद्धा 10 आहे। त्यानंतर OBC टोटल 68 जागा आहे, 21 सर्वसाधारण, महिलांसाठी 20। विमाप्र म्हणजे SBC सर्वसाधारण 1, महिलांसाठी 2 आहे। भजड सर्वसाधारण 1, महिलांसाठी 1। भजक सर्वसाधारण 2 आणि महिलांसाठी 1, टोटल जागा 4। भजब सर्वसाधारण 3 आणि महिलांसाठी 2, टोटल जागा 7। विज म्हणजेच DT आहे, आणि सर्वात हाय कट ऑफ जाणारी कास्ट म्हणजेच VJ आहे, आणि इथे सुद्धा हाय जाणार आहे। जे पण VJ NTCमध्ये आणि NTDमध्ये विद्यार्थी असतात त्यांची फाईट जवळपास सारखीच असतात, सारख्याच त्यांचा कट ऑफ लागत असतो, 1-2 मार्कचा फरक असतो। तर या 3 कास्टमध्ये जे विद्यार्थी येत असतात त्यांनी चांगल्या प्रकारे अभ्यास, चांगल्या प्रकारे ग्राउंड करायचं आहे। तर बघा, VJ सर्वसाधारण 3 जागा आहे, आणि महिलांसाठी फक्त 2 जागा आहे। अजसाठी 24 जागा आहे, सर्वसाधारण 8 जागा आहे, महिलांसाठी एकूण 7 जागा आहे। आणि अजा म्हणजे SCसाठी सर्वसाधारण 12 आणि महिलांसाठी 13। आणि समांतर आरक्षणमध्ये जर बघायला गेलो तर खेळाडूसाठी एकूण 15 जागा आहे, प्रकल्पग्रस्तासाठी 15, भूकंपग्रस्तासाठी 6। माजी सैनिक हा खूप महत्त्वाचा फॅक्टर ठरणार आहे। माजी सैनिक 48 जागा आहे। त्यानंतर अंशकालीन पदवीधरसुद्धा 31 जागा आहे, आणि गृहरक्षक दल 15 जागा आहे। आणि यामध्ये 1% जागा म्हणजेच 3 पदे ही राखीव अनाथसाठी ठेवलेली आहे। म्हणजे 315मधून आपण 3 जर वजा केले तर 312 बाकी कॅन्डिडेटसाठी आहे, बाकी विद्यार्थ्यांसाठी आहे, आणि अनाथसाठी टोटल 3 जागा या राखीव ठेवलेल्या आहे। म्हणजे तुमची फाईट फक्त 312 जागेसाठी तुम्ही करू शकता। ठीक आहे, तर आता आपण कट ऑफवर वळूया। बघा, 240 सर्वसाधारणमध्ये यांना विद्यार्थी पाहिजे आहे, आणि याचा कट ऑफ हा 41 किंवा 42 किंवा 43 जाण्याची शक्यता आहे। ठीक आहे, 41, 42 किंवा 43 सर्वसाधारण ओपन आपण सांगतो आहे, या 3 रेंजमध्ये तुम्हाला पाहायला मिळू शकते। यापेक्षा खाली येणे खूप कठीण आहे। ठीक आहे, 41पेक्षा खाली येणे खूप कठीण आहे, कारण की आपण तुम्हाला भ्रमात ठेवणार नाही आहे, कारण की कट ऑफ हा इथे हायच जाणार आहे सर्वसाधारण ओपनचा। महिलांचा सुद्धा 40 किंवा 41
या रेंजमध्ये राहू शकतो. ठीक आहे, त्याच्यापेक्षा कमी येणे अशक्य आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा EWS सगळ्यात सरप्राईज देणारी कास्ट आहे ती म्हणजे EWS. पण माझा जो अंदाज आहे तो सर्वसाधारण 32+ लागू शकतो EWS. ठीक आहे, EWS 32+ लागू शकतो सर्वसाधारणमध्ये, किंवा हा 25सुद्धा पाहायला मिळू शकतो. कारण की EWSचा अंदाज लावणे यावर्षी आपल्याला जमतच नाही आहे. कोणीही प्रिडिक्ट नाही करू शकत की EWSचा नेमका कटअप जाईल किती. कुठे कुठे हायसुद्धा जातो आहे, कुठे 25वर थांबून जातो आहे सर्वसाधारण. तर ज्यांना पण 25 मार्क असतील त्यांनी लेखीची तयारी करायला काही हरकत नाही आहे EWSमध्ये. आणि महिलांनीसुद्धा 25च्या पुढे जर मार्क असतील तर तुम्ही लेखीची तयारी चालू करून द्या. ठीक आहे. त्यानंतर SCBC सर्वसाधारण हा कटअप तुम्हाला 37 ते 39 किंवा 40 या रेंजमध्ये पाहायला मिळू शकतो. 37पेक्षा खाली येणे अशक्य गोष्ट आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा SCBCमध्ये महिलांचा जो कटअप आहे हा 32+ राहू शकतो किंवा 34+ राहू शकतो. या 2 रेंजमध्ये तुम्हाला पाहायला मिळू शकतो. ठीक आहे. आपण जो पण कटअप सांगणार आहे त्यापैकी 2 मार्क जरी तुम्हाला कमी असेल तर तुम्ही होप ठेवू शकता. कारण की आपण हा एकदम मध्यम म्हणजे एकदम सेंटर पॉईंटमध्ये सांगतो आहे की इकडे पण जाऊ शकतो तिकडे पण जाऊ शकतो कटअप, तर जास्तीत जास्त पुढेच जाईल. ठीक आहे. म्हणजे आपण जर 40 सांगितला तर तो जवळपास 40+च जाईल. ठीक आहे. तर पहा त्यानंतर बघा OBCचा जो कटअप जाईल तो सर्वसाधारणमध्ये भरपूर अशा जागा आहे, पण यामध्ये विद्यार्थीसुद्धा चांगल्या पद्धतीने प्रॅक्टिस करतात. त्यामुळे इथे कटअप तुम्हाला पाहायला मिळू शकतो 38+ किंवा जर आलाच खाली तर 37 येऊ शकतो. ठीक आहे. त्यानंतर बघा महिलांचा OBCमध्ये कटअप हा 34 ते 36च्या दरम्यान राहू शकतो. ठीक आहे, म्हणजे 34+ राहू शकतो. त्यानंतर VMAPRO हा कटअप तुम्हाला 38 पाहायला मिळू शकतो, 38+ किंवा 38. त्यानंतर महिलांचा कटअप इथे कटअप जाऊ शकतो 30 किंवा 25सुद्धा पाहायला मिळू शकतो, किंवा तुम्हाला हा कटअप 35सुद्धा पाहायला मिळू शकतो. कारण की SBC महिलांचंसुद्धा प्रिडिक्ट करणे थोडं कठीण होऊन जातं. कारण की कुठे कुठे यांचा कटअप 25वरच थांबतो आणि कुठे कुठे खूप हायसुद्धा जातो. म्हणजेच काय, तर ज्या पण महिला SBCमधून इथे असतील छत्रपती संभाजीनगर कारागृहाला, त्यांनी 25वाल्यांनी पूर्ण तयारी करणे सुरू करायची आहे. त्यानंतर भजड कटअप हा जाऊ शकतो 37च्या आसपास, 37+ किंवा 37च्या आसपास. त्यानंतर महिलांचा कटअप तुम्हाला पाहायला मिळू शकतो 32+ किंवा 34+. ठीक आहे. त्यानंतर बघा भजब कटअप जाऊ शकतो हा 34च्या आसपास, 34च्या आसपास किंवा 36च्या आसपास तुम्हाला पाहायला मिळू शकतो. सर्वसाधारण महिलांचा कटअप तुम्हाला 32+ किंवा 34+ पाहायला मिळू शकतो. ठीक आहे. त्यानंतर बघा VJA सर्वात टफ कास्ट लागणारी आहे ही कास्ट, आणि याचा कटअप तुम्हाला 39 किंवा 40च्या दरम्यान पाहायला मिळू शकतो सर्वसाधारणमध्ये. आणि महिलांचा कटअप तुम्हाला 36+ किंवा आलाच तर 35वर येऊ शकतो. ठीक आहे, महिलांसाठी. आणि अजसाठी कटअप तुम्हाला 35च्या आसपास लागू शकतो STसाठी, आणि महिलांचा कटअप हा 34च्या आसपास लागू शकतो. ठीक आहे. त्यानंतर साठी म्हणजे SCसाठी कटअप हा जाऊ शकतो 37च्या आसपास. ठीक आहे, 37च्या आसपास सर्वसाधारण, आणि महिलांचा कटअप हा 34च्या आसपास तुम्हाला पाहायला मिळू शकतो. कारण की SCमध्ये ज्यांनी फॉर्म भरला आहे त्यांनीसुद्धा चांगल्या प्रकारे प्रॅक्टिस केली आहे. आणि महिलांचा आपण इतका जास्त का सांगतो आहे, त्याचं कारण म्हणजे की 4च कारागृह आहे, आणि 4 कारागृहामध्ये विद्यार्थी हे डिवाईड झालेले आहे. लागणाऱ्याची संख्या आतापर्यंत जर बघितलं तर 17,000मधून 12 ते 13,000 किंवा 11,000 विद्यार्थी हे लागले असतील. पण त्यांनीसुद्धा ग्राउंड दिल्या असल्यामुळे ते सुद्धा पात्र होतील, त्यांना बाहेर तर काढू शकणार नाही. म्हणून हा कटअप तुम्हाला हायच पाहायला मिळणार आहे. तुम्हाला लेखीसाठी कॉम्पिटिशन 1-2 मार्कने कमी पाहायला मिळू शकतं, पण तुमचा कटअप लेखीला पात्र होण्यासाठी तर इतकाच लागेल. आणि महिलांचा यासाठी आपण जास्त सांगतो आहे कारण की
इझीमध्ये एकदम सोपा जो आहे तो म्हणजे गोळा. गोळा हा आउट ऑफ टाकण्यासाठी एकदम इझी झालेला आहे महिलांसाठी, कारण की 3-3 चान्स आहे. आधी जर तुम्ही भरती दिली असेल 2016 पासून तर 2018पर्यंत 19ला 3 चान्स होते. जर तुम्ही दिली असेल तर फक्त एकच चान्स होता, आणि जर तो फाऊल झाला तर दुसरा चान्स मिळत होता, आणि दोन्ही जर फाऊल जर झाले तुमचे तर 0 मार्क मिळत होते. पण आता तुम्ही तिन्ही फाऊल झाल्या किंवा 2 फाऊल झाल्या, तिसरा तुम्हाला चान्स मिळतो. म्हणून गोळ्यासाठी आधी खूप रिक्स होत होती, पण आता तो इझी गोईंग झाल्यामुळे आउट ऑफ टाकणे एकदम सोपं झालेलं आहे. फक्त पुरुष उमेदवारांना 12मध्ये तुमचा गोळा जात असेल 12, तर तुम्ही सेफ झोनमध्ये कुठेही बसू शकता. ठीक आहे, कारण की सेफ झोनमध्ये तुमचा 12 गोळा गेला तर 38 ग्राउंड इझी बनते. ठीक आहे, काय 10 मार्क 100ला, 16 मार्क 1600ला, अशा प्रकारे जर तुम्ही टोटलिंग मारली तर 38 आरामात होत असते. आणि काही काही विद्यार्थ्यांचं 1600सुद्धा चांगलं असतं, 100 पण सुद्धा चांगलं असतं, तर त्यांचं ॲटोमॅटिकली 38 प्लस ग्राउंड होऊन जातं. तर बघा, ह्या अशा प्रकारे आपण अंदाज घेतलेला आहे. त्यानंतर बघा, खेळाडू, प्रकल्पग्रस्त, खेळाडू, प्रकल्पग्रस्त आणि होमगार्ड यांचा कट ऑफ ज्या आपापल्या कास्टमध्ये सर्वसाधारणच्या आसपास राहतील, 1-2 मार्कचा फरक राहतील. ठीक आहे, त्यानंतर भूकंपग्रस्त यांचा कट ऑफ कमीत कमी प्रकल्पग्रस्तांच्या 3 ते 4 मार्क कमी राहू शकतो. त्यानंतर अंशकालीन पदवीधर तर एकदम 25 वर्ष लागेल. पोलीस पाल्यसुद्धा 30च्या आसपास लागेल, आणि अनाथसुद्धा 25 किंवा 25च्या आसपास लागू शकतो. तर अशा प्रकारे हा आपण अंदाज घेतला आहे छत्रपती संभाजीनगरचा. आणखीन आपला एक कट ऑफ येईल, तो म्हणजे सर्व मार्क आल्यावर, आणि तो जवळपास आपला 90% खरा ठरेल. आणि हा जो सांगितला आपण, हा तुम्हाला 80 ते 85% तुम्हाला पाहायला मिळू शकतो. ठीक आहे, तर 80 ते 85% हा आपण यासाठी कट ऑफ आणलेला आहे की विद्यार्थ्यांना इझिली माहीत हो की आपलं ग्राउंडसाठी लेखीसाठी पात्र होतो की नाही, आणि त्यामध्येच विद्यार्थी हे कसून तयारी करू शकणार लेखीची. तर या व्हिडिओमध्ये इथपर्यंतच. धन्यवाद. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा.